प्रदेशातील प्रयागराज येथे भव्य महाकुंभ मेळ्याला अखेर 13 तारखेला सुरुवात झाली। 13 तारखेपासून सुरू झालेला हा मेळा 26 फेब्रुवारी रोजी समाप्त होणार आहे। महाकुंभात किंवा संगमात पवित्र स्नान करण्यासाठी दूर-दूरून मोठ्या संख्येने संत आणि ऋषी येत असतात। यावेळी कुंभमेळ्यात येणारे नागासाधू हे या मेळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले। कुंभमेळ्यात अघोरी आणि नागासाधू बद्दल नेहमीच चर्चा रंगत असते। त्यांचं राहणीमान सामान्य लोकांहून फार वेगळं असतं। पण तुम्हाला माहितीये का, पुरुषाप्रमाणे महिला नागासाधू देखील असतात। त्यांच्या आयुष्याविषयी काही रंजक गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। तुम्ही नागासाधूच्या रहस्यमय जगाविषयी ऐकले असेल, परंतु महिला नागासाधू विषयी फार कमी लोकांना माहिती असावे। सुरुवातीला महिला नागासाधूंना महाकुंभ मेळ्यात समाविष्ट करून घेण्यासाठी प्रचंड विरोध झाला, परंतु 2013 मध्ये महिला नागासाधूंना स्नान आणि आखाडा बनवण्याची परवानगी देण्यात आली। महिला नागासाधू बनण्यापूर्वी महिलेला हे सिद्ध करावं लागतं की तिला कुटुंब आणि समाजाशी कोणताच मोह नाही, ती फक्त देवाच्या भक्तीमध्ये राहण्यास तयार आहे। या गोष्टीची शहानिशा केल्यानंतर महिलेला नागासाधू बनवण्याची दीक्षा दिली जाते। पुरुषाप्रमाणेच महिला नागासाधू देखील आपले जीवन पूर्णपणे परमेश्वराला समर्पित करत असतात। बहुतेक लोकांना या नागासाधूंच्या रहस्यमय जगाविषयी काहीच माहिती नसते। महिला नागासाधूंचे जीवन फार आव्हानात्मक असते। नागासाधू बनल्यानंतर त्यांना माता म्हटले जाते। माई बळामध्ये महिला नागासाधूंचा समावेश आहे, ज्याला आता दशनाम संन्यासिनी आखाडा देखील म्हणतात। नागा हे ऋषी आणि संतांमध्ये एक उपाधी आहे। साधू मध्ये वैष्णव, शैव आणि उदासी पंथ आहे। या तीनही पंथाचे आखाडे नागासाधू निर्माण करत असतात। पुरुष नागासाधू हे नग्न राहू शकतात, मात्र महिला नागासाधूंना नग्न राहण्याची परवानगी नसते। सर्व महिला नागासाधू वस्त्र परिधान करतात। महिला नागासाधूंनी कपाळावर टिळक लावणे अतिशय बंधनकारक असते। महिला नागासाधू बनण्यापूर्वी महिलेला 6 ते 12 वर्ष कठीण ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं। त्यानंतर गुरु त्यांच्या नियमावर संतुष्ट होतात आणि मग कुठे त्यांना दीक्षा देतात। महिला नागासाध्वी होण्यापूर्वी आखाड्याचे साधू संत त्या महिलेच्या कुटुंबाची संपूर्णपणे पडताळणी करत असतात। महिलेला नागासाधू बनण्यापूर्वी स्वतःचे पिंडदान करून घ्यावे लागते आणि तर्पणही करावं लागतं। नागासाधू फळे, औषधी, वनस्पती आणि अनेक प्रकारचे पानं खात असतात। कुंभमेळ्यात पुरुषाप्रमाणे महिला नागासाधू देखील शाही स्नान करतात। महिला नागासाधूंच्या निवासासाठी स्वतंत्र आखाड्याची व्यवस्था केली जाते। पुरुष नागासाधूने स्नान केल्यानंतर महिला नागासाधू नदीत स्नान करायला जातात। आता एकंदरीतच जितका मान पुरुष नागासाधूंना आहे, तितकाच मान महिला नागासाधूंना देखील आहे। पण या दोघांच्या आध्यात्मिक वाटचालीत थोड्या प्रमाणात का असेना थोडे भेद आहे, असं आपल्याला एकंदरीतच लक्षात येतं। आता ही माहिती तुम्हाला नक्की कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।